तोषावे तोषुनी मत द्यावे कोसाळे दान हे वाक्य संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या कोसाळे या प्रार्थनेतील पहिले वाक्य आहे आणि या वाक्याचा अर्थ असा आहे की हे विश्वाच्या आत्म्याच्या देवा या माझ्या वाणीरूपी यज्ञाने प्रसन्न व्हा. आज अशीच प्रार्थना करून मी उत्कर्षानंद गोंडरे इयत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबोडी भाषणाला सुरुवात करतो. माझ्या विषयाचे नाव माझ्या कल्पनेतील बदलत्या काळानुसार शाळांचे. मित्रांनो, मी ज्या शाळेत शिकते आहे त्याच शाळेत माझा आजोबा व माझे वडील शिकले आहेत. माझ्या आजोबा आम्हा भावंडांना त्यांची शाळा कशी होती, शाळेची इमारत, मैदान, खेळ, शिक्षक आणि शिक्षण कसे होते हे अगदी आनंदाने सांगतात. शाळेतल्या आठवणी सांगताना त्यांच्या बोलण्यात एक वेगळेच भाव जाणवतात. आणि खरं माझे वडीलही तीच शाळा त्यांच्या काळात कशी होती याच्या आठवणी तेवढ्याच आनंदाने सांगतात. शाळेतल्या आठवणी गमती विषय बोलताना एकदा सहज भाव म्हणाले होते, आमच्या शाळा म्हणजे संस्कारांचं आणि दाताचं माहेरघर होतं. आता शाळा खूप बदलत चालली आहे. नवीन बदल सुधारणा हितेने मने घडत आहे. बाबांचे बोलणे ऐकून माझी मनात चर्चेकडे सुरू झाली. कशा आहेत शाळा आणि कशा असाव्यात भविष्यातील शाळा. पुस्तकात एकदा वाचलं होतं, फार पूर्वी म्हणे गुरुकुल पद्धती होती, म्हणजे विद्यार्थी गुरुच्या घरी राहून शिक्षण घेत असे. सतत गुरुच्या सानिध्यात असल्यामुळे गुरुचे आचार विचार आत्मसात केले जात असत. साधने नसतील उपलब्ध तेव्हा पण कृतीतून अनुभवातून प्रत्यक्ष मिळणारे ज्ञान विद्यार्थ्याला जगताना उपयोगी पडत असेल हे नक्की. मला असं वाटतं की फक्त 4 व्यक्तींच्या पुस्तकी ज्ञान मिळवणं म्हणजे शिक्षण घेणं. आता मी विचार केला तर आमच्या शंका सोडविण्यासाठी आमच्या शिक्षकांसोबतच मोबाईलवरचे गुगल काका, युट्यूब विविध पुस्तके देखील मदत करत असतात आणि वेगवेगळी माहिती शोधण्यासाठी विविध व्हिडिओ पाहू शकतो, प्रयोग करू शकतो, वेगवेगळे ऍपवर जाऊन माहिती सर्च करू शकतो. विज्ञानाने केलेली प्रगती खरंच खूप उपयोगाची ठरली आहे. पूर्वी फक्त शिक्षक ज्ञानाचे स्रोत होते, आता विद्यार्थी सुद्धा माहिती शोधू शकतात. या ठिकाणी मला 2 वेळा ठेवतात. दिवस काळाचा आज संपला प्रभाव उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग आले चला स्वागता सामोरे. होय, वैज्ञानिक शाळांची सगळी बदलत चालली. यात तिळे मात्र शंका नाही. मी पहिलीच माझ्या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा माझ्या शाळेत दूरदर्शन आणायला होतं. आता प्रत्येक वर्गात दूरदर्शन संच तर आहेतच, पण स्मार्ट बोर्डही उपलब्ध आहेत. ते फळ्यांची पण काम करतात. आता माझ्या शाळेत ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे, संगणक आहे, झेरॉक्स मशीनसह सर्व उपलब्ध आहे आणि या साधनांमुळे शिकणारे सोपे आणि आनंददायी होत चालले आहे. आम्ही केवळ पुस्तकांचा अभ्यास करीत नाही बरं का, विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग करून पाहतो, मातीचे किल्ले वस्तू बनवतो, कागद काढून आनंद मिळवतो, मैदानावर मनसोक्त खेळतो आणि मित्रमैत्रिणींशी होणाऱ्या रामस्व्यातून पुन्हा होणाऱ्या गट्टीकट्टीतून आपुलकी माणुसकी ममता हेही अनुभवतो. म्हणून मला वाटते शाळा ज्ञान देते, संस्कार देते, जीवन घडविते. अशा आदर्श शाळा मला मिळाली हे माझे भाग्यच. विद्यार्थी मित्रांनो, परवाच शालेय ग्रंथालयातून शालेय परिपाठ नावाचे पुस्तक वाचले. त्यातील एक सुविचार मनाला स्पर्श करून गेला. तो असा होता, सितारों को अपना लक्ष्य बनाओ तभी तुम चांद को पा सकते हो. आता तुम्ही म्हणाल हे हिंदी सुवचन मी ते का सांगते आहे, कारण हे तसेच आहे. रात्री मोबाईलवर आदरणीय श्री दत्तात्रय वारे गुरुजींची बाबळेवाडी आणि जालिंदर नगरमधील शाळा या 2 शाळांचे व्हिडिओ पाहिले. किती बदल घडू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण मी पाहिले. मला असे वाटते की त्या शाळेप्रमाणेच वर्गविरहित शाळा असाव्यात. म्हणजे काय तर पहिली दुसरी अशा वर्गांची रचना असण्यापेक्षा विषयानुसार कौशल्यानुसार कलेनुसार रचना असावी. आता माझ्या शाळेचा विचार केला तर माझ्याच वर्गात जे 22 विद्यार्थी आहेत त्या सर्वांना एकाच वेळी गणित शिकायची इच्छा असणार. कुणाला मराठी तर कुणाला शेतीची कामे बागेची कामे करायला वाटत असतील ना, मग एकाच वेळी ज्याला जे शिकायचे ते शिकण्याचे स्वातंत्र्य मिळावे असे काही नक्कीच घडू शकते. जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये मिळवता येतील असे बरेच उपक्रम असायला हवे. फक्त लिहिता वाचता आले आणि मुले शिक्षित झाली म्हणजे शाळेचे शिक्षणाचे काम संपू नये असे मला वाटते. आणि असे वाटण्याचे कारण म्हणजे मोबाईलवर युट्यूबवर पाहिलेल्या मॅथ्स चढली. त्या मॅडमनी शाळेतील मुलांची गणिताची भीती जावी आणि गणित विषय आवडीचा व्हावा म्हणून शाळेतील 2 खोल्या एकत्र करून मॅथ लॅब तयार केली आहे. जिथे गणिती सूत्रे प्रमेय नियम मुले हात लावून कृती करून शिकत असतात. मला जर विचारले तर मी सांगेन येत्या नजीकच्या भविष्यात अशा मॅथ लॅब तयार केल्या जाव्यात.
मग आणखी आनंदाने माझ्यासारखी मुले मुली शाळेत येतील, रमतील, शिकतील आणि म्हणतील आभाळात काहीतरी नवे पाहूया, नवे नवे पाहताना नवे शोधूया, गीत नवे, शब्द नवे गाऊया नव्याने, आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आणखी एक मित्रांनो, आताच्या काही निवडक शाळांमध्ये मुलांकडे अभ्यासासाठी टॅब उपलब्ध आहेत. येत्या भविष्यात जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी टॅब असावेत, अशी माझी कल्पना आहे. आम्हा मुलांना आमचे नेतृत्व गुण वाढवण्यासाठी, दाखवण्यासाठी विविध संधी निर्माण करून देणाऱ्या मुलांना केवळ धाकात वदनपणात न ठेवता मित्रत्वाच्या नात्यात राहणं शिकवणाऱ्या, बागबगीच्यांनी सुंदर असणाऱ्या, व्यावसायिक शिक्षण घेण्यास उद्युक्त करणाऱ्या, सुजाण नागरिकत्वाचे गुण निर्माण करणाऱ्या अशा शाळा भविष्यात गरजेच्या ठरणार आहेत, असे माझे मत आहे. जेथे उद्याचा भारत जन्म घेतो ती म्हणजे शाळा. शाळा या बालकांची जग असते. आम्हाला शाळेत जायचे असते, शिकायचे असते आणि खूप काही स्वतः अनुभव बघायचे असते. अशा करणाऱ्या शाळा मुलांना खूप आवडतात. So I think every school should be ideal, experimental and skill based in future. मी व्यक्त केलेली काही मते शिक्के वाटतील.